एकीचा फॅशन डिझायनर ते राजकारणातला प्रवास, तर दुसरी महाभारतातली द्रौपदी. ममतांना रिप्लेस करायला भाजपचं महिला कार्ड की चर्चेतली पुरुष मंडळी? नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयानंतर राज्याच्या राजकारणात आता मोठ्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल. दरम्यान रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचं औचित्य साधून 9 मेला हा शपथविधी होऊ शकतो अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात असतानाच हा शपथविधी 9 मेलाच होणार आहे अशी माहिती प्रदेश भाजपा अध्यक्ष समेक भट्टाचार्य यांनी दिली. त्यामुळे तारीख ठरली आहे, ठिकाण आणि वेळ ठरतीये, पण मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार त्यांचं नाव अजूनही सस्पेन्स आहे. खरं तर निवडणुकीपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं, बंगालचा मुख्यमंत्री हा फक्त बंगालीच असेल, ज्याचा जन्म बंगालमध्ये झालाय, ज्यानं इथंच शिक्षण घेतलंय आणि जो अस्खलित बंगाली बोलतो, अशाच व्यक्तीच्या हाती सत्तेची धुरा दिली जाईल. त्यामुळे सध्या माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, सध्याचे प्रदेशाध्यक्ष समेक भट्टाचार्य, सुवेंदू अधिकारी, रूपा गांगुली आणि अग्निमित्रा पॉल ही नावं चर्चेत आहेत. पण ही 5 नावच का? यामध्येही कोण आणि कशी बाजी मारू शकतं, सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. ते या सगळ्यात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुवेंदू अधिकारी यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. 2 जागांवर निवडणूक लढवून जिंकणारे ते एकमेव भाजपचे उमेदवार आहेत आणि दुसरं कारण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात सलग 2दा केलेला पराभव. या 2 मोठ्या कारणांमुळे त्यांची दावेदारी ही मजबूत मानली जाते. खरं तर उमेदवारी अर्ज भरताना अमित शहा स्वतः सुवेंदू अधिकारी यांच्या सोबत होते. त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवत असल्याचं संकेत सुद्धा मिळत आहेत. त्यानंतरचं महत्त्वाचं नाव समोर येते ते म्हणजे अग्निमित्रा पॉल. हे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अत्यंत प्रबळ मानलं जात आहे. महिला सक्षमीकरण आणि पक्षातली वाढती लोकप्रियता ही त्यांची जमेची बाजू ठरतीये. फॅशन डिझायनर ते राजकारणी हा प्रवास केलेल्या अग्निमित्रा पॉल भाजपतल्या एक प्रबळ व्यक्तिमत्व म्हणून उदयाला आल्यात. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या कोलकात्यातील एक सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि उद्योजिका होत्या. त्यांचा इंगा हा ब्रँड खूप लोकप्रिय होता. कोई मेरे दिल से पूछे, वाया दार्जिलिंग यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी कपडे डिझाईन केलेत. याशिवाय त्यांनी श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, के मेनन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसाठी सुद्धा काम केलंय. हिलरी क्लिंटन यांना शॉल आणि ब्लँकेट सुद्धा त्यांनी भेट दिली आहे. 2019 मध्ये भाजपात सामील झाल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास वेगानं पुढे सरकला. त्या लवकरच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. या काळात त्यांनी 23 जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित केल्या. 2021च्या विधानसभा निवडणुकीत आसनसोल दक्षिण या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या सयोनी घोष यांचा पराभव करून त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. 2026च्या निवडणुकीत त्यांनी ही जागा प्रचंड मताधिक्यानं जिंकली. भाजपनं बंगालमध्ये महिला वोट बँक मोठ्या प्रमाणावर आकर्षित केली आहे आणि अशा परिस्थितीत ममता बॅनर्जींसारख्या खंबीर महिला नेत्याला पर्याय म्हणून अग्निमित्रा पॉल यांसारख्या सुशिक्षित, आधुनिक आणि आक्रमक महिला चेहरा देणं हे भाजपला राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं. खरं तर अभिनेत्री रूपा गांगुली यांच्या नावाचाही महिला चेहरा म्हणून विचार केला जातोय. महाभारतातील द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. पण अग्निमित्रा पॉल यांची पार्श्वभूमी, महिला सक्षमीकरणावरचं त्यांचं काम आणि पक्षात त्यांची वाढती लोकप्रियता यामुळे त्या एक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. यानंतरचं नाव म्हणजे दिलीप घोष. हे पश्चिम बंगालमधील भाजपच्या सगळ्यात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी बंगाल भाजपचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलंय. दिलीप घोष यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात RSSचे प्रचारक म्हणून केली. ते 2014 मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले, सामील झाले. दिलीप घोष हे 2015 ते 2021 पर्यंत भाजपचे अध्यक्ष होते पश्चिम बंगालचे. 2019च्या लोकसभा आणि 2021च्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या उदयात त्यांनी महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली. 2026च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत दिलीप घोष यांनी खरगपूर विधानसभा मतदारसंघातून TMCचे प्रदीप सरकार यांच्या विरोधात निवडणूक लढवली. दिलीप घोष हे पश्चिम बंगालमधील भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुद्धा आहेत. आता पुढचं महत्त्वाचं नाव म्हणजे समेक भट्टाचार्य. भाजप नेते समेक भट्टाचार्य हे सुद्धा बंगालच्या मुख्यमंत्री पदासाठी एक प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ते पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी एक मजबूत पाया उभा करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्यांनी जुन्या आणि नवीन या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणले, संघटना मजबूत केली आणि त्याचे परिणाम हे स्पष्ट दिसत आहेत. त्यांची प्रतिमा एक सुशिक्षित मध्यमवर्गीय म्हणून आहे. त्यांनी बंगाली संस्कृतीचं सखोल ज्ञान त्यांना आहे आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुद्धा संबंधित आहेत. अनेक भाजप नेत्यांना इथं असं वाटतंय की RSSच्या पाठिंब्याशिवाय हा प्रचंड विजय शक्य झाला नसता आणि म्हणूनच समीक भट्टाचार्य यावेळी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात. पण इथं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री पदाचा शपथविधीची जी तारीख आहे ती समीक भट्टाचार्य यांनीच सांगितली आणि म्हणजे कदाचित ते या शर्यतीत नसावेत असंही म्हटलं जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 2 टप्प्यातील मतदानानंतर 4 मेला मतमोजणी पार पडली. सत्ताधारी TMCला दारुण पराभव पत्करावा लागला. मागच्या निवडणुकीत 215 जागांच्या तुलनेत TMCला फक्त 80 जागांवर यावेळी विजय मिळवता आला. तर मागच्या निवडणुकीत केवळ 77 जागा जिंकलेल्या भाजपनं 206 जागा जिंकून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जी महत्त्वाची नावं आता समोर येत आहेत त्यात कोण आघाडी घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण भाजप जी सरप्राईज द्यायची खेळी खेळते ती सुद्धा नेहमी लक्षवेधी ठरते. त्यामुळे ही नावं तर पुढे येत आहेतच, पण भाजप आणखी नवं नाव समोर आणतंय का हे 9 मेलाच कळेल. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.